उद्या जागतिक जलदिन आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जलदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची काय भूमिका आहे? जालना जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं की मागच्या वर्षी 1 वर्षापूर्वी पर्जन्यमान अतिशय कमी झालं होतं आणि 5 तालुके हे दुष्काळग्रस्त जाहीर झाले होते राज्य शासनाकडून आणि 3 तालुके दुष्काळ सदृश्य म्हणजे 8 तालुक्यांमध्ये दुष्काळासारखी परिस्थिती झाली होती. भूजल पातळी देखील बऱ्यापैकी त्यावर्षी कमी झाली होती आणि मागच्या वर्षी कंपॅरेटिव्हली पाऊस चांगला झाला, परंतु आपला जो आहे तो कमी पर्जन्याचा भाग आहे. त्यामुळं पाणी अडवणं, पाणी जिरवणं हे प्रशासनाची प्रमुख भूमिका आहे. त्याच पद्धतीनं सॉईल आणि वॉटर हेल्थमध्ये गाळ काढणे आणि तो शेतात टाकणे हा एक महत्त्वाचा भाग आहे, जेणेकरून आपल्याकडे जो जलसाठा आहे तो देखील वाढतो आणि जमीन देखील सुपीक होते. तर गाळ काढण्यासाठी जवळपास आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये 71 ठिकाणी काम घेतो आणि 8 लाख घनमीटरपेक्षा जास्त गाळ काढण्याचं जलयुक्त शिवारच्या योजनेमधून ते काम आपण हाती घेतलेलं आहे. त्याच पद्धतीनं सामाजिक संस्थाही मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये उत्सुक आहेत, शेतकरी उत्सुक आहेत. तर ते एक महत्त्वाचं काम करणं आवश्यक आहे असं प्रशासनाला वाटतं. त्याच पद्धतीनं जलसंधारणाची कामं असतील, पाणी अडवण्यासाठी शोषखड्डे किंवा इतर कोणतेही प्रयोग आहेत तर ते सर्व करणे गरजेचे आहे. आणि जलप्रदूषण कमी होण्याच्या अनुषंगाने शहरामधून असेल किंवा इतर जे नाले ओढे आहेत, नाले नद्या आहेत तर त्याच्यामध्ये देखील जे प्रदूषण करण्यासाठी जे कारणीभूत फॅक्टर आहेत तर तो भाग कमी व्हायला पाहिजे. जे डिटर्जंटचं पाणी असेल किंवा मग जो कचरा टाकण्यात येतो तर तो ग्रामीण भाग किंवा शहरी भागामध्ये सर्व नागरिकांनी त्याच्यामध्ये सहकार्य करून हे प्रदूषण होऊ नये या पद्धतीनं ते काम करायला पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं विहीर पुनर्भरण आणि बऱ्याच ठिकाणी काही बोर असतात तर त्याचंही पुनर्भरण करून त्याचं पाण्याची पातळी त्या विहिरीची वाढते आणि त्या गावामध्येही पाण्याचं भूजल पातळी आहे ती देखील वाढण्यास मदत होतं. तर अशीही कामं त्याच्यामध्ये योजनांमधून किंवा मग त्यांच्या स्वखर्चातून ती कामं हाती घेणं आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये पाण्याचा अनिर्बंध वापर एकीकडे होतोय. कूपनलिका असतील, बोरवेल असेल किंवा विहिरी असतील किंवा उपलब्ध पाणीसाठे आहे, त्यातून अनिर्बंधपणे पाण्याचा वापर केला जातो. पिण्याचं पाणी दूषित होतं आहे आणि एका ठराविक पातळीपेक्षा जास्त डेप्थ म्हणजे खोलीचं पाणी वापरलं जातं. या बोरवेलच्या संदर्भात कुठलाही कारवाई त्यांच्याकडे केली जात नाही किंवा प्रशासनाकडे याची काही नोंद नाही. तर या संदर्भात आपण काय सांगा? यामध्ये महापालिका आणि FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन तर यांना संयुक्त कारवाई करण्यासाठी सांगतो. आणि त्यामध्ये पाण्याची क्वालिटी आहे जी पिण्यासाठी म्हणून पाणी विक्री केली जाते तर त्याच्याबाबत क्वालिटी हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येतील. सर, आता उन्हाळ्याचे दिवस लागले, आता जागोजागी बोरिंग घेण्याचं काम आता हाती घेतलं जातं आणि त्यांची लेवल खूप जास्त प्रमाणात घेतली जाते. कमीत कमी 400 ते 500 फूट बोर खोदले जातात. यावर आपण काय प्रतिबंध करणार? ज्याच्यामध्ये नॉर्म्सनुसार हे काम करणं अपेक्षित आहे. पाण्याचं पुनर्भरण, बोरवेलचं पुनर्भरण केलं तर कमी याला पाणी टिकून राहतं आणि त्या अनुषंगानं महापालिकेला सूचना देण्यात येतील की जे बोरवेल असतील तर त्याची देखील मान्यता जेव्हा घेतली जाते किंवा असे कुठे चालू असतील तर ते सुद्धा गव्हर्नमेंटच्या गाईडलाईननुसार ते करावे, जेणेकरून भूजल पातळी जी आहे तर ती जास्त एक्सप्लॉइट त्याच्यामध्ये होणार नाही. आणखी एक शेवटचा प्रश्न. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आरोचं पाणी पिण्याचं कस वाढलेलं आहे. शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आरो वॉटरचे प्लांट उभे राहत आहेत. आमची माहिती अशी आहे की त्या आरो प्लांटच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं शासनाकडून परवानगी घेतली जात नाही किंवा त्या पाण्याच्या घटकाची कुठलीही तपासणी केली जात नाही. त्याच्यामध्ये हानिकारक केमिकल्स वापरले जातात आणि ते आरोग्याचे प्रश्न निर्माण करणारे आहेत. तर या संदर्भात आपल्याकडे काही माहिती आहे असेल किंवा आपण काय त्यावर कारवाई करणार? याच्यामध्ये महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. महापालिकेकडून तो कमर्शियल वापर आहे, कमर्शियल गोष्टीसाठी तो वापर होतो आहे, तर त्यामुळं महापालिकेकडून परवानगी घेतलेली असणं आवश्यक आहे. आणि त्याचसोबत वॉटर सेफ्टीच्या अनुषंगाने जी गाईडलाईन आहेत
तर त्याचं देखील पालन करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये काही ॲडिटिव्ह टाकत असतील किंवा पाण्याचा कलर, पाण्याची चव बदलण्यासाठी जर काही केमिकल्स टाकण्यात येत असतील तर त्याची देखील मान्यता घेणे, ते आपल्या गाईडलाईननुसार आरोग्यासाठी हानिकारक नाही आहेत हे तपासलं जाणं, त्याची जर काही केमिकल टाकलं असेल तर ते देखील एका लेवलपर्यंतच ते टाकायला पाहिजे. सो अशा पद्धतीचं रेग्युलेशन फॉलो करणं गरजेचं आहे. त्यामुळं महापालिके आणि ह्या सर्व केमिकल्सच्या बाबतीमध्ये फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन FDA, अन्न व औषध प्रशासन यांनाही सूचना देऊन त्याचे नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येतील. जलदिनाच्या निमित्ताने आपण जनतेला पाण्याच्या जागृतीसंदर्भात काय आवाहन कराल? महत्त्वाचं आहे पाणी अडवणं आणि पाणी जपून वापरणं, ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. शहरी भागामध्येही आपलं रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे तर ते देखील करता येते आणि ग्रामीण भागामध्येही मोठ्या प्रमाणावर याची गरज आहे आणि सोबतच पाण्याचा वापर देखील जपून करायला हवा. महापालिकेचं जेव्हा पाणी येतं ते पाणी नालीमध्ये सोडणं किंवा मग ते पाणी वाया जाणं, अशा पद्धतीचे गोष्टी व्हायला नको. पाणी हे जपून वापरायला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं पाण्याचं प्रदूषण होऊ नये याच्यासाठी देखील प्रत्येकजण आपण त्याच्यामध्ये आपलं सहकार्य केलं पाहिजे आणि कुठेही आपल्याकडून असं कृत्य व्हायला नको की जेणेकरून जलप्रदूषण होते आणि त्याच्यातून तेच पाणी आपल्याला प्यायला परत त्या जलचक्रातून आपल्याला येतं. त्यामुळं ह्या गोष्टी कुठेतरी एक नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीनं प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडणं आवश्यक आहे. आपण पाहिलं की मागच्या वर्षी 1 वर्षापूर्वी पर्जन्यमान अतिशय कमी झालं आणि 5 तालुके हे दुष्काळ, 8 तालुक्यांमध्ये दुष्काळासारखी परिस्थिती झाली होती. भूजल पातळी देखील बऱ्यापैकी त्यावर्षी कमी झाली होती आणि गाळ काढणे आणि तो शेतात टाकणे हा एक महत्त्वाचा भाग आहे, जेणेकरून आपल्याकडे जो जलसाठा आहे तो देखील वाढतो आणि जमीन देखील सुपीक होते. तर गाळ काढण्यासाठी जवळपास आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये तर ते एक महत्त्वाचं काम करणं आवश्यक आहे असं प्रशासनाला वाटतं. त्याच पद्धतीनं जलसंधारणाची कामं असतील, पाणी अडवण्यासाठी शोषखड्डे किंवा इतर कोणतेही प्रयोग आहेत तर ते सर्व करणे गरजेचे आहे. इतर जे नाले ओढे आहेत, नाले नद्या आहेत तर त्याच्यामध्ये देखील जे प्रदूषण करण्यासाठी जे कारणीभूत फॅक्टर आहेत तो भाग कमी व्हायला पाहिजे. सर्व नागरिकांनी त्याच्यामध्ये सहकार्य करून हे प्रदूषण होऊ नये या पद्धतीनं ते काम करायला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं विहीर पुनर्भरण